नमस्कार. माझं नाव अनघा दातार. वाचनरंजनच्या आजच्या या भागात मी एक कथा सादर करणार आहे. कथेचे नाव आहे दिवाळीची यादी आणि कथेचे लेखक आहेत अनंत गद्रे. सोसायटीच्या वॉचमनना दिवाळीची भेट देण्यासाठी रंगीत पाकिटं मी कपाटाच्या खणात शोधत होतो. 4 पाकिटं हवी होती. मला 2 मिळाली आणि खणातील पसाऱ्यात मागे पुढे कुठेतरी मिळतील म्हणून मी आत हात घालून पाहिले. 2 पाकिटांसाठी खाली उतरा, कोपऱ्यापर्यंत जा, अगदी जीवावर आलं होतं. पाकिटं तर नाही मिळाली, पण एक वेगळीच छोटी कापडी पिशवी हाताला लागली. काय असावं बरं आत याच्या, काही अंदाज येत नव्हता, म्हणून बाहेर काढली आणि आत पाहिलं तर आबांच्या वस्तू होत्या त्यात. गंमत म्हणजे त्या दिवाळीच्याच होत्या. बाहेर काढल्या त्या सगळ्या वस्तू. एक स्टॅम्प पॅड होतं, 2 शिक्के होते आणि एक यादी. म्हटलं, अरे आबांनी इथेच ठेवलं तर हे सगळं मागच्या वर्षी. विसरले होते की काय? का कदाचित काही अंदाज आला होता त्यांना? काय माहिती. डोळे पाणावले माझे. आबा देसाई, माझे धाकटे काका, अंबरनाथला राहायचे. सगळी आमची देसाई मंडळी म्हणजे आम्ही, मोठे काका, आत्या, सगळी आत्ते चुलत भावंड ही ठाणे ते बदलापूर या पट्ट्यात विखुरलेली होती. एकमेकांपासून तासा दीड तासाच्या अंतरावर पोचता येईल इतक्यात. काका तिथल्या एका कंपनीत अकाउंटंट होते. काकू घरीच असत. एक छोटा बंगला होता त्यांचा. ते दोघं कायम खुश असायचे. त्यांना मूलबाळ नव्हतं, एवढीच काय ती संसारात कमतरता. आम्हा पुतण्या भाच्यांवर अगदी मुलांसारखं प्रेम करायचे. खरं तर ते सगळ्यांच्यावरच करायचे. सुट्टीत आम्ही त्यांच्याकडे राहायला बागडायला जायचो. दिवाळीचे 4 दिवस मात्र ते आमच्याकडे येई. काका काकू दोघंही येत असत. कल्याण डोंबिवलीमध्ये एकेकाकडे जाऊन येत असत. प्रत्येक नातेवाईकाकडे हजेरी लावणारच, पण रात्री मुक्कामाला मात्र परत ठाण्यात. धनत्रयोदशीच्या दिवशी ते रात्री यायचे आणि भाऊबीजेला संध्याकाळी परत जायचे. परत जायची लोकल पण अगदी ठरलेली. 6ची ठाण्याहून सुटणारी ठाणे कर्जत पकडून परत जाणार. आबा म्हणजे कसं सारं सिस्टमॅटिक काम, टापटीपणा अंगात मुरलेला. दिवाळीच्या आधी बरोबर 8 दिवस आबांचा मला फोन येई. अरे नंदू, आठवण करायला फोन केलाय हो. 100 आणि 50चे पॅकेट आणून ठेवशील घरी आणि पाकिटे पण जरा जास्तच आणून ठेव हो. 50 आण, विसरू नकोस. मी म्हटलं, अहो आबा आहे माझ्या लक्षात. दिवाळीला आदल्या दिवशी घरी आले की जेवण झाल्यावर त्यांच्या हाती बँकेतून आणलेली कॅश आणि पाकिटं मी सुपूर्त करायचो. ते त्यांच्या बागेतून पिशवी काढत, जी आज मला मिळाली होती. येताना त्यांनी पॅडवर टाकायला शाई देखील आणलेली असे. ती ते पॅडवर टाकत आणि शिक्क्यांनी ती पसरवत. मग शिक्का बरोबर उठतोय ना ते एका पेपरावर उमटून पाहत. आता यादी हातात घेऊन त्यावर नजर फिरवत. मी बाजूला बसून हे सगळं पाहत असे, कारण माझं काम त्यांच्याकडे नोटा देऊन संपलेलं नसे. आबा काका दिवाळीत अगदी प्रत्येकाला भेट देत, पैशांच्या स्वरूपात. त्यांच्या याद्या तयार होत्या. यादी पाहून झाली की त्यात काही बदल असेल तर ते तो करत असत. मागच्या वर्षात मोठ्या काकाला नातसून आली होती. मला नातू झाला होता. काकांनी यादीत मधुरा आणि पुष्कर यांची नावं ॲड केली होती. त्यांच्या 2 याद्या होत्या, एका कागदावर पाठोपाठ लिहिलेल्या. एक होती भाऊबीजेची तर दुसरी दिवाळीच्या भेटीची. ही यादी मोठी होती. त्यात ते ज्या ज्या घरी जात त्यातली एक व्यक्ती यादीत असे. भाऊबीजेच्या यादीत नावांमध्ये वाढ अर्थातच होत नव्हती, पण रक्कम मात्र वाढत असे. दुसरीत मात्र नावे कमी जास्त होत असत. नावांपुढची रक्कमही वाढायची 2-4 वर्षातून एकदा. नावासमोरची रक्कम पण कोणावर दडपण येईल अशी नाही. 50 ते 250 याच रेंजमध्ये ती असायची. महत्त्व अर्थातच त्या रकमेचं नव्हतं, पण दरवर्षी न चुकता व कोणालाही न चुकवता ते भेट द्यायचे, हे विशेष होतं. म्हणजे माझ्या चुलत आत्याकडे तिच्या सोबतीला शुभदा म्हणून एक नर्स राहायची. तिलाही ते भेट द्यायचे. संगीता बहिणीची आई तिच्याबरोबर राहायची, तिलासुद्धा ते भेट द्यायचे. आमच्याकडची रोहिणी मावशी, तिलाही ते देत. त्यांची यादी फायनल झाली की नावांमध्ये फार बदल नसेच, की मग माझं काम म्हणजे त्यात आबा सांगतील तशी रक्कम पाकिटात भरत जाणे आणि त्यावर शिक्के मारणे. एक शिक्का होता भाऊबीजेनिमित्त सप्रेम भेट आबा, तर दुसरा दिवाळीची सप्रेम भेट आबा देसाई. पाकिटं बंद करून मी आबांच्या ताब्यात देई. आबा मग त्यांच्या पाकिटातून एक 20 रुपयाची नोट काढत आणि माझ्या हाती देत आणि म्हणायचे, हे तू मदत केलीस की नाही त्याचे. मला हसू येई.
मी म्हणायचो, अहो हे काय आबा, आता का मी कॉलेजला आहे का? तेव्हा द्यायचात ते ठीक होतं. तेही हसायचे त्यावर आणि मी पण पैसे घ्यायचो. कपाटातली ती पिशवी हे सगळं आठवून गेली. पिशवी पुन्हा होती तिथेच ठेवली. यादीतले आम्ही मागे उरलो होतो, पण दिवाळीच्या भेटीची यादी करणारे आबा मात्र यावर्षी आमच्यात नव्हते. त्या स्टॅम्प पॅडची शाई आता ओली होणार नव्हती आणि आबांच्या दिवाळी भेटीचे शिक्के पाकिटांवर उमटणारही नव्हते. तर मित्रांनो, तुम्हाला आमची आजची ही कथा कशी वाटली ते जरूर कळवा आणि आमच्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.